महागच पाहुणा गवताची लागवड केली होती, पण ती फेल गेल्यामुळे ना पुन्हा एकदा पाहुणा गवत आणलं आणि त्याला ना आता बारीक कट करायचं होतं, कारण डोळाच त्याचा खाली चिटकतो. आणि ना ह्या कात्रीने ना सारखं तोडून तोडून माझ्या हातात एवढे दुखत होते ना, त्याच्यामुळे ना थोडंसं ब्रेक घेत घेतच मी हे गवत काढलेलं आहे. आणि ह्या गवताला ना शेळी गाय आवडीने खातात. झालं होतं असं की कोंबड्याचे पण ना अचानक पाय दुखत होते, त्याच्यामुळे त्याला उचलून घेतला आणि ना पाहिलं तर त्याचे पाय चांगले सुजले होते. मग आता थोडंफार मला तुम्हाला भाजीपाला दाखवता येईल. आपल्या शेतातला सगळं ऑर्गॅनिकच आहे. सगळं तर नाही दाखवू शकले, पण जेवढं काही आहे लावलेलं तेवढंच दाखवते. आता इथे ना फुलगोबी तुम्ही पाहू शकता, एवढा छान आलेला आहे. एक सोडून 2 झाडांना फुलगोबी लागलेला आहे. आणि फुलगोबी जो आहे ना तर तो आम्ही पानांखाली झाकून ठेवला होता. आणि खरं सांगते, शेतातल्या ह्या फुलगोबीला ना आळ्या वगैरे काही पडत नाही. आणि दाराचा ताण थोडाफार कमी व्हावं त्याच्यामुळेच ना पाईपाला ह्या अशा काही तुट्ट्या बसवल्या होत्या. पुढे आपला भुईमुग पण ना एकच नंबर आलेला आहे आणि त्याला छान फुलंही लागलेली आहेत. अजून भुईमुग निघायला थोडाफार टाइम आहे. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये.